मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे कारण की इंस्टाग्राम स्वतः तुमचे रील्स आहे ते जास्तीत जास्त आहे ते व्हायरल करणार आहे। म्हणजे की इंस्टाग्रामने एकदम खतरनाक असं अपडेट्स आणलंय। कोणतं अपडेट आहे सगळं काय डिटेल्स मध्ये मी सांगणार आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला सुद्धा हे अपडेट्स आहे ते पर्सनली सर्वांना भेटलं असेल, कोणाकोणाला भेटलं नसेल तर त्यांनी इंस्टाग्राम असेल ते अपडेट नक्की करून घ्या कारण की हे अपडेट आता सध्या बीटा टेस्टिंग मध्ये सुद्धा आहे आणि फायनली हे सर्वांना सुद्धा भेटलं आहे। म्हणजे की हे अपडेट काम कशा पद्धतीतून करणार आहे, ह्या अपडेटच्या मध्ये तुमची रील्सला कशा पद्धतीने बूस्ट भेटणार आहे आणि एक गोष्ट सांगतो जी की तुम्हाला माहिती असेल, सगळ्यात पहिले तुम्हाला हे अपडेट काम कसं करणार आणि अपडेट कोणतं आहे। हे अपडेट जी की आहे जी की तुम्हाला माहिती ट्रान्सलेशनचा अपडेट्स आहे। बऱ्याचशा जणांना माहिती असेल जसं की तुमची जी की व्हिडिओची लँग्वेज हिंदी असेल, मराठी असेल किंवा इंग्लिश असेल तर तुम्हाला माहिती आहे ज्यांना मराठी इंग्लिश हिंदी येते हे व्यक्तीच फक्त तुमची रील्स आधी पाहू शकत होते, पण आता तसं नाही। वेगवेगळ्या भाषेत आहे तुमची रील्स असेल ती ट्रान्सलेट तुम्ही करू शकता आणि इझिली ती तुमच्या रील्सला जास्तीत जास्त बूस्ट आहे ती भेटू शकते। म्हणजे की हे अपडेट जी की आहे ज्यावेळी तुम्ही रील अपलोड करायला जाता त्या सेक्शन मध्ये तुम्ही ज्यावेळी तुमची क्वालिटी हाय क्वालिटीचा ऑप्शन तुम्हाला भेटतो त्याच्या खाली तुम्हाला ट्रान्सलेशनचा ऑप्शन भेटणार आहे। तेथून त्या ऑप्शनला जर तुम्ही ऑन केलं तर तुमची जी की रील्स असेल ती हिंदीत असेल तर इंग्लिश किंवा इतर कोणती लँग्वेज असेल त्या ट्रान्सलेट करून कोणताही व्यक्ती ती बघू शकतो। याने काय होणार आहे, तुमच्या रील्सचे एंगेजमेंट जास्त येणार। तुमची रील्स मध्ये जर दम असेल तर खरोखर ती रील्स आहे ती जास्तीत जास्त आहे ती व्हायरल सुद्धा आहे ते होऊ शकतं। फक्त तुम्हाला आता एकच गोष्ट करायची आहे, फक्त रीलची क्वालिटी बेटर करायची आहे। दुसरी गोष्ट रील्स मध्ये जो कोणता कंटेंट तुम्ही अपलोड करता तो थोडासा तुम्हाला डिफरंट करण्याचा प्रयत्न करायचा। याने की आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पहिले कसं होतं तर तुमची जर मराठी लँग्वेज असेल किंवा हिंदी असेल तर हिंदी ज्यांना हिंदी जमते ते हिंदी बात होते आणि ज्यांना मराठी येत नव्हती ते काय करतात लोक, ज्यांना मराठी समजत नव्हते काय बोलतात काय मराठी जर लँग्वेज समजत नसेल तर ते हिंदी ट्रान्सलेट करून पाहू शकता आणि ज्यांना हिंदी समजत नाही ते मराठी सुद्धा ते ट्रान्सलेट करून पाहू शकता। पण आता सध्या हे बीटा टेस्टिंग मध्ये आणि आता सध्या हे ट्रायल आहे। म्हणजे काय व्हायला लागले, मी स्वतः इथे दुसऱ्या मोबाईल मध्ये माझ्या चेक केली तर त्यात काय व्हायला लागले, मराठी लँग्वेज आहे ती ट्रान्सलेट करता येत नाही। म्हणजे त्यांनी सांगितले की लवकरात लवकर आम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार, पण हिंदी जी लँग्वेज आहे ती इंग्लिश, उर्दू, कन्नड कोणतीही भाषा असेल त्यात ट्रान्सलेट होत आहे, पण मराठी ती ट्रान्सलेट होत नाही कारण की आता सध्या काम चालू त्यांच्या एक दोन भाषेला थोडासा प्रॉब्लेम यायला लागलाय। म्हणजे की हिंदी लँग्वेज आहे ती इंग्लिश मध्ये तुम्ही इझिली ते ट्रान्सलेट करू शकता आणि एकदम प्रोफेशनल पद्धतीतून ट्रान्सलेट सुद्धा होत आहे आणि हे अपडेट्स आहे लवकरात लवकर ऑफिशियल सुद्धा येणार आहे आणि याच्या मदतीतून तुमची रील्स आहे ती जास्तीत जास्त सुद्धा ते व्हायरल होणार आहे आणि 100% मी गॅरंटी देऊन सांगू तुमच्या रील्स मध्ये जर दम असेल तर ऑदर समजा जसं की माझा मराठी कंटेंट आहे आणि मराठी कंटेंट जर एखादा हिंदी क्रिएटर समोर गेला आणि जर समजा त्याला हा टॉपिक आहे तो आवडलाय आणि त्याला जर समजा माझी लँग्वेज जर समजत नसेल तो माझी मराठीतले ते हिंदीमध्ये ते ट्रान्सलेट करून आहे तो इझिली ती पाहू शकतो। याने काय होणार आहे की जास्तीत जास्त माझ्या रील्सला बूस्ट भेटणार। दुसरी गोष्ट तुमचे जे की व्ह्यूज होते जसं की पहिले कसं होतं मराठी कंटेंट जो काय असेल तो फक्त मराठीपर्यंतच अवेलेबल राहतो, ज्यांना मराठी समजते त्यांच्यापर्यंतच तो कंटेंट जात होता, इतर लोकांपर्यंत जात नव्हता। पण आता तसं नाही, ऑल इंडिया बाहेरच्या देशात जरी गेला तर त्यांची कोणती लँग्वेज असेल त्या लँग्वेज मध्ये ट्रान्सलेट करून आहे ते फक्त रील्स आहे ते पाहू शकते। याने काय होणार आहे की इंस्टाग्राम तुमची स्वतः रील्स आहे ती व्हायरल करण्यास तुम्हाला मदत करणार आहे। फक्त इंस्टाग्रामची तुमची रील्स आहे त्यात जर कंटेंट्स मध्ये दम असाल तर तुमची इंस्टाग्रामची रील्स आहे ती कोणी सुद्धा व्हायरल होण्यास थांबवू शकणार नाही। हे नवीन अपडेट्स कसं वाटलं ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला भेटले का नाही ते कमेंट्स मध्ये नक्की मला सांगा, अजिबात विसरू नका। हे जे काही अपडेट्स आहे तुम्हाला सांगतो कुठे भेटणार आहे, महत्त्वाची गोष्ट आहे। ज्यावेळेस तुम्ही रील्स पोस्ट करायला जाता पोस्ट करायला गेल्यानंतर तिथून तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस आपण जे काही असतो लोकेशन टाकतो त्यानंतर खाली गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे एखाद्या वेळेस शेड्यूल लावतो, शेड्यूल लावल्यानंतर तिथे तुम्हाला खाली बरेचसे ऑप्शन मिळतात जी तुमच्या रीलची क्वालिटी वाढवण्यासाठी हाय एचडी क्वालिटीचा ऑप्शन ऑन करतात, त्याच्याच खाली तुम्हाला त्या ट्रान्सलेशनचा पण ऑप्शन भेटणार आहे। त्याला जर तुम्ही ऑन केलं तर तुमची कोणत्याही व्हिडिओची रील्स कोणत्या टॉपिकवर असेल ती इतर लँग्वेज मध्ये ट्रान्सलेट करून कोणीही व्यक्ती ते पाहू शकतो। जर तुम्हाला अपडेट भेटला असेल तर कमेंट्स मध्ये येस नक्की टाईप करा आणि अपडेट्स कसं वाटलं तेही सांगा। तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन अशाच आणि इंटरेस्टिंग आणि मजेशीर अशा आणि इन्फॉर्मेशन अशा व्हिडिओ मध्ये।